देशातील खिल्लार गायींची संख्या वाढवण्यासाठी देशातील IVF तंत्रावर आधारित प्रयोगाची सुरुवात इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील पठाण यांच्या गोठ्यावर करण्यात आली। हे तंत्रज्ञान टेस्ट ट्यूब बेबीसारखेच आहे, मात्र यात गायीपासून अनेक बीज मिळत असल्याने एका वेळी अनेक वासरे जन्माला घालता येऊ शकतात। JK ट्रस्टच्या वतीने या तंत्रज्ञानावर सखोल संशोधन करण्यात आले। यामुळे भविष्यात देशी खिलार गायींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकेल। लोणी देवकर येथील पठाण यांच्या गोठ्यावर खिलार जातीच्या देशी गायी आहेत। गायींच्या गर्भाशयातील बीज काढून योग्य त्या तापमानात ठेवले जाते। पुढे प्रयोगशाळेत त्यावर प्रक्रिया करून चांगल्या बैलांचे शुक्रजंतू वापरून गर्भ तयार केले जातील आणि नंतर दुसऱ्या गायींमध्ये त्यांचे रोपण केले जाईल। या प्रयोगात जन्माला येणारे वासरू मूळमाता पित्यांची जनुक रचना घेऊन जन्माला येणारे वासरू येईल। गर्भ कोणत्याही गायींमध्ये रोपण केले तरी त्यात बदल होणार नाही। त्याच्यामध्ये आम्ही 2 खिलार गायी यांच्या रचना फार्मवरून घेतल्या होत्या आणि त्या 2 खिलार गायीमधून एक गाय तर अशी आहे की जिने आतापर्यंत 9 वासरं ऑलरेडी दिलेले आहेत आणि दुसरी अजून एक गाय होती। तर त्या गायीपासून आम्हाला एका गायीपासून 13 आणि दुसऱ्या गायीपासून 4 जी 9 वासरं तिने ऑलरेडी दिलेत असे ऊसाईट मिळालेत। ही आमची मोबाईल लॅबोरेटरी जी आहे, हे चलती लॅबोरेटरी, अतिशय फर्स्ट टाइम कंट्रीमधली अशी लॅबोरेटरी आहे। ते ऊसाईट काढून आम्ही आता आमच्या लॅबोरेटरीमध्ये जे वडगाव रसायला आहे तिथे घेऊन जाणार आणि त्याचं फर्दर प्रोसेसिंग, त्यांचं उद्या फर्टिलायझेशन होईल। 7 दिवसानंतर त्याचे गर्भ तयार होतील, एम्ब्रिओ, आणि आपण दुसऱ्या रिसिपियंट गायीमध्ये टाकून त्याचे ते रिझल्ट्स आम्हाला बघायचे। अशाप्रमाणे आम्ही इथल्या 2 गीर गायी आज ज्या घेतल्यात देवल गीर गोशाळेच्या, त्याच्यामध्ये पण आम्हाला फार चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि एका याच्यामध्ये आम्हाला 14 ऊसाईट आणि दुसऱ्यामध्ये 13 ऊसाईट्स असे 27 ऊसाईट या 2 गायीमधून मिळालेले आहेत। आता याच्यातून किती एम्ब्रिओ होतील, किती त्याच्यातून प्रेग्नन्सीला आम्ही ट्रान्सफर करू ते आम्हाला फक्त 7 दिवसानंतर किती एम्ब्रिओ मिळतील ते कळतील आणि किती गाभण होतील त्या 2 महिन्यानंतर कळतील। या प्रयोगामुळे एका गायीकडून एका वेळी सरासरी 12 आणि अधिकाधिक 50 बीजे मिळू शकतात। यामुळे खिलार देशी गायींची संख्या वेगाने वाढेल असा आत्मविश्वास व्यक्त होत आहे। महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये ट्रॅक्टरला पर्याय ठरू शकणारे बैल या खिलारनं दिले आणि ह्या खिलारची संख्या एवढी लोप पावली की पुढे ती उरते की नाही अशी शंका उपस्थित झाली होती। पण या JK ट्रस्टच्या माध्यमातून जे एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजी आली आहे त्यामध्ये कमी झालेली संख्या आपल्याला झपाट्यानं वाढण्यासाठी याचा उपयोग होणार आहे आणि लोप पावत चाललेले हे वैभव जे आहे खिलारचं पुन्हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे। आणि ही क्रांती खऱ्या अर्थानं रचना खिलार फार्मच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे। JK ट्रस्टनं या ठिकाणी येऊन या खिलारच्या संवर्धनासाठी जे प्रयोग राबवायची सुरुवात केलेली आहे त्याचा उपयोग हा लॅबोरेटरीपासून बांधापर्यंत पोहोचायला फारसा काळ लागणार नाही आणि हे एक अतिशय क्रांतीचं पाऊल खिलारच्या बाबतीत ठरणार आहे आणि खिलारही पुन्हा सुवर्णाचा काळ या ठिकाणी महाराष्ट्रात पुन्हा अनुभवायला येणार आहे। आणि ह्या अर्थानं ह्या पठाण कुटुंबियांनी आजपर्यंत 3 पिढ्यांचं खिलारचं जे संवर्धन केलं किंवा 3 पिढ्यापासून जी सेवा केली ते कदाचित भगवंतांनी त्यांना या ठिकाणी या रूपानं आज ती सेवेची पावती दिली आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजी महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये खिलारची पहिल्यांदा या रचना खिलार फार्मवरती होते। हे आम्हा सर्वांचं डॉक्टर म्हणून काम करत असताना आम्हा सर्वांचं आम्ही सौभाग्य समजतो आणि हे या JK ट्रस्टला यासाठी खूप धन्यवाद देतो। उत्कृष्ट प्रतीच्या खिलार गायीपासून आणखी चांगल्या खिलार गायींची पैदास व्हावी यासाठी हा प्रयोग करण्यात आला आहे। महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पशुपालकांसाठी ही महत्त्वाची घटना आहे। पठाण यांचं येथे देशी गायींचे संगोपन केंद्र आहे। या ठिकाणी चांगल्या प्रतीच्या देशी खिलार गायींचे संगोपन करण्यात आले आहे। पठाण कुटुंबियांनी यासाठी मोठे परिश्रम घेतले आहेत। देशी गायींच्या संगोपनाला प्रोत्साहन देण्यासाठी देखील या कुटुंबाचा मोठा सहभाग आहे। आज आमच्यासाठी जो आहे सगळ्यात आनंदाचा क्षण मानावा लागेल, कारण आमची कित्येक वर्षाची जी तपश्चर्या आहे तर ती कामाला आली असं आज वाटायला लागलं। नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे जो आहे म्हणजे आम्ही गीर आणि खिल्लारमध्ये जो आत्ता प्रयोग केला आहे, कृत्रिम गर्भधारणा आणि हे जे JK कडून ते आपल्याला माहिती दिलेलीच आहे टेक्निकली सरांनी, तर हा भारतातला पहिला प्रयोग आहे ह्याच्यामधला खिल्लार गायीमधला, त्याचा आम्हाला गर्व आहे। प्रतिनिधी तुषार हगारे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, इंदापूर।